शुभ दुपार सर्वांना। तर बघा, दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी करायला लागलेली होते शेपूची भाजी आणि शेवग्याची शेंग. म्हणलं चला, कढई गरम झाली, तेल टाकलं, तेल पण लगेच गरम झालं. म्हणलं चला आता लसूण टाकून शेपूच्या भाजीला फोडणी द्यावं. मग लगेच शेपूची भाजी टाकून घेतली, त्यात मटकीची डाळ भिजलेली घातली बघा असं, आणि मीठ घालून छान असे हलवून परतून घेतले. एक 10 ते 15 मिनटं छान अशी आपली शेपूची भाजी तयार झाली. नंतरनं त्याच कढईमध्ये काढून घेतल्यावर मी लसूण, अद्रक, कोथिंबरची पेस्ट घालून टमॅटो घातले, कारण मला करायची होती शेवग्याची शेंगाची आमटी. कारण पातळ भाजीचा प्रश्न येतो आणि मोकळ्या भाजीचा पण प्रश्न येतो. म्हणलं चला आता पातळ पण भाजी करून घ्यावी. मग म्हणलं मसाला परतला की मी त्यामध्ये हळद, लाल तिखट, काळं तिखट घालून छान असा आपला मसाला परतला. नंतरनं मसाला परतलं की मग मी शेवग्याची शेंग त्यामध्ये अशी टाकून घेतले. म्हणजे जास्त आपला मसाला करपू देत नाही ना, म्हणजे करपला की चांगलं वाटत नाही, म्हणून लगेच मी आपल्या शेवग्या शेंगा टाकून घेतले. आणि त्यातच मी टाकणार होते तुरीची डाळ. तुरीची डाळ पण मी अशी त्यामध्ये भिजत ठेवली होती थोडीशी पाण्यासहितच. म्हणलं त्यामध्ये घालावे, म्हणजे मसाला पण आपला करपत नाही आणि डाळीचं पाणी पण वायपट जात नाही. मग मी असं डाळ त्यामध्ये ओतले आणि अशी आमची शेवग्या शेंगाची आमटी केली बघा. आणि रात्रीच्या नागनाथ महाराजाच्या प्रसादाची खीर होती, ती गरम केली, चपात्या, रस होता, भात. मग असा आहे बघा जेवणाचा बेत. मग या सर्वजण जेवण करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा.